नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण ना मेकअपची एक सिरीज सुरू करतो. तर आज त्याचा पहिलाच दिवस आहे आणि आज पहिल्याच दिवशी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे व्हॉट इज युअर स्किन टाईप, म्हणजे तुमची स्किन टाईप जी आहे ती कशी ओळखायची. आता हे का हे तुम्हाला सगळ्यात आधी सांगते. जर तुम्हाला तुमची स्किन टाईपच माहित नसेल तर तुम्ही मेकअप करू शकत नाही. आता स्किन टाईप किती प्रकारची असते, काय असते, हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ती कशी ओळखायची हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. स्किन टाईप ओळखल्यानंतर उद्याचा व्हिडिओ असेल की तुम्हाला तुमच्या स्किनला कसं प्रिपरेशन करायचंय, मेकअपसाठी कसा रेडी करायचंय. सो आज आपण बनवणार आहोत व्हॉट इज युअर स्किन टाईप, म्हणजे तुमची स्किन टाईप आपण कशी ओळखायची. चला आता सुरुवात करूया. आता तुम्ही म्हणाल स्किन टाईप म्हणजे काय, तर प्रत्येकाची स्किन ना वेगवेगळी असते. जशी की तुमच्या मैत्रिणीची जशी स्किन आहे तशीच तुमची स्किन असेल का? नाही ना. तिची वेगळी स्किन असणार, तुमची वेगळी स्किन असणार. तुमच्या घरातल्यांची बघा, तुमच्या आईची बघा, वडिलांची बघा, भावाची बघा, बहिणीची, कोणाचीही बघा. ते तुम्हाला समजून जाईल आपल्या स्किन सारखी सेम टू सेम स्किन नसते. काहींच्या चेहऱ्यावर पुरळ असतात, काहींच्या जास्त ऑइलीनेस असतो, काहींचा ड्राय चेहरा असतो, पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता ही स्किन टाईप ओळखायची कशी? माझी बाबा कुठली स्किन टाईप आहे आणि मी ओळखू कशी? कारण कसं असतं माहितीये, तुम्हाला स्किन टाईप माहित नाही ना, तुम्ही कुठल्याही मेकअपचे प्रोडक्ट विकत नाही घेऊ शकत, तुम्ही कुठल्याही प्रकारचे स्किन केअर प्रोडक्ट विकत नाही घेऊ शकत. जर तुम्ही स्किन टाईप, तुमची समजा ड्राय स्किन आहे आणि तुम्ही जर ऑइली स्किनचे घेतला, तुम्हाला माहितच नाहीये स्किन टाईप आणि तुम्ही डायरेक्ट कुठलाही जाऊन प्रोडक्ट घेताय, त्यावरती कुठलाही स्किन टाईपचा लेबल असतो, तो न बघून तुम्ही प्रोडक्ट घेताय आणि तो वापरताय, तर त्याचा इफेक्ट वेगळा होतो. म्हणजे तुम्ही जर ऑइली आहात आणि तुम्ही ड्राय वाल्याचे प्रोडक्ट वापरले, तुमचा चेहरा अजून ऑइली व्हायला सुरुवात होते. किंवा तुम्ही जर ड्राय स्किन वाले आहात आणि तुम्ही ऑइली वाल्यांचे प्रोडक्ट वापरताय तर तुमची स्किन अजून ड्राय पडणार. सो असं सगळं असतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे आता स्किन टाईप ओळखायची कशी. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे स्किन टाईपचे प्रकार किती असतात, तर एकूण 5 प्रकार असतात. कुठले कुठले? एक तर ऑइली स्किन, दुसरी आहे आपली ड्राय स्किन, नॉर्मल स्किन, सेन्सिटिव्ह स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन. खरं तर 4च प्रकार येतात, पण सेन्सिटिव्ह जी स्किन आहे ती आपण मोडतो या प्रकारामध्ये, कारण ती सध्या दिसून येते कुठे कुठे म्हणून मोडतो. पण जे आहे नॉर्मल ते आहे, ते 4 प्रकार आहे. कुठले? तर ऑइली, ड्राय, कॉम्बिनेशन आणि नॉर्मल, एवढे 4 प्रकार. आपण सेन्सिटिव्ह पण आपण धरणार आहोत. तर 5 प्रकार आहेत. 5 प्रकारामध्ये तुमची स्किन कशी आहे ती कशी ओळखायची हे सांगते. ज्यांची ड्राय स्किन असते त्यांचा चेहरा ना पूर्ण ड्राय असतो. म्हणजे कसा माहितीये, एकदम असा त्याच्या चेहऱ्यावरती काहीच नसतं, पूर्ण तुम्हाला समजणार, फील होतो तो चेहरा की माझा चेहरा ड्राय पडलाय, असा एकदम रुखरुखीत चेहरा असतो, काही नसतं, ऑइलीनेस नसतो, काही नसतं, एकदम ड्राय चेहरा असतो. नॉर्मल असं ड्राय स्किन ओळखणं. ऑइली स्किन कशी असते? खूप जास्त ऑइलीनेस, हा असा घाम बिम येत राहणार तुम्हाला खूप जास्त, म्हणजे घामाच्या वेळेला घाम येतोय, नॉर्मल आहे. पण जर अचानक असं ऑइली असं तेलकटपणा वाटतोय सारखा सारखा चेहऱ्याला, तर तुमची स्किन ऑइली स्किन असते. नॉर्मल स्किन म्हणजे काय? नाही ड्राय होते, नाही ऑइली होते, काहीच होत नाहीये. नॉर्मल स्किन वाले खूप लकी असतात. कसं माहितीये? त्यांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे पिंपल्स नसतात, त्यांच्या चेहऱ्यावरती काहीच नसतं, इरिटेशन काहीही नसणार. त्यांची स्किन एकदम स्मूथ छान अशी असते, जशी की माझी आहे नॉर्मल स्किन. आता सांगते, नॉर्मल स्किन नंतर आपला शेवटचा जो प्रकार येतो तो म्हणजे कॉम्बिनेशन स्किन. कॉम्बिनेशन स्किन कशी असते माहितीये? आता आपला हा चेहरा आहे पूर्ण, तर इथे आणि ह्या भागामध्येच ऑइलीनेस येतो आणि बाकीचा ड्राय पडतो, किंवा 22 वर्षा पण होऊ शकतं. म्हणजे कसं? तर ह्या भागामध्ये आणि एवढ्या भागामध्ये ड्रायनेस असतो आणि बाकी ऑइलीनेस असतो. हे असं काहीतरी असेल ना तर तुमची कॉम्बिनेशन स्किन असते. आता राहिला लास्ट प्रकार. लास्ट कुठला? सेन्सिटिव्ह स्किन. म्हणजे काय? काहीतरी जरा लावलं ना स्किनला लगेच लालच होतीये, जरा जरी धुळीमध्ये गेलं तर लगेच फोड्याच काय येतात, भरपूर असं इरिटेशन काय होतं, किंवा कुठलाही प्रोडक्ट लावायला जा लगेच स्किनला इफेक्ट होतोय, लगेच इरिटेशन होतंय, लगेच त्याला तो म्हणजे डिसएडव्हान्टेजेस होत आहेत सगळं. हे सगळं तुमच्या स्किनला होत असेल ना तर तुमची स्किन सेन्सिटिव्ह स्किन आहे. म्हणजे काय लावायलाच नको काही, ते काय ना काहीतरी होणारच. तर सगळ्यांसाठी प्रोडक्ट आहेत ना ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात. काय काय प्रोडक्ट अशी असतात ना सध्या की सगळ्या स्किनसाठी अवेलेबल आहेत. आता तुम्हाला मी सांगते स्किन टाईप नेमकी ओळखायची कशी, किंवा तुमची स्किन टाईप तुम्ही कशी ओळखू शकता. पण त्याआधी ना तुम्हाला मी एक सांगते, आपली स्किन जी आहे ती हवामानानुसार, एखाद्या वातावरणानुसार किंवा तुमच्या ज्या एखाद्या प्रदेशानुसार ती बदलत जाते.
आता कसं सांगते, मी आता मुंबईला राहते, माझी इथे नॉर्मल स्किन आहे. गावी गेल्यावरती कधी कधी मला असं वाटतं की माझी कॉम्बिनेशन स्किन होतीये, किंवा उन्हाळ्यामध्ये मला वाटतं की नाही माझी कॉम्बिनेशन आहे, इथे पूर्ण ऑइल जमा होतं, हे बघा इथे ऑइल जमा होते, असं मला वाटतं. मग त्या टायमिंगला माझी कॉम्बिनेशन स्किन वाटते आणि मला बाकीच्या टायमिंगला नॉर्मल स्किन वाटते. कधी कधी असं होतं की आपली स्किन एखाद्या ठिकाणी गेल्यावरती बदलते आणि एखाद्या वेगळ्या ठिकाणी आपण असतो तर वेगळी असते. आता तुम्ही जिथे आहात तिथे तुमची कुठली स्किन टाईप आहे ते तुम्हाला ओळखायचंय, आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलात ना की तुम्हाला तिथे कुठली होती ते पण तुम्ही बघू शकता, समजतं, हळूहळू तुम्हाला ते समजत जाईल. पण तुम्हाला मी एक सांगून ठेवते की आपली स्किन सेम राहत नाही, वातावरणानुसार किंवा त्या प्रदेशानुसार आपली स्किन बदलत जाते. ते कारण ते मोड घेत जातात. आपल्याला काय करायचंय सांगते. एक काय करायचं, आपल्याला टिश्यू पेपर असतात घरी भरपूर सारे, तर तुम्हाला एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे. एकच टिश्यू पेपर घ्या. आता हा टिश्यू पेपर जो आहे ना तो आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचा आहे. पण तो कसा तो सांग. तुम्हाला फेस वॉश करून यायचंय. फेस वॉश केल्यावरती कुठलाही मेकअप चेहऱ्यावर अप्लाय न करता शांत बसून राहा. फॅन चालू असं, तर उन्हाळ्यामध्ये आहात तर फॅन चालू करून बसत तरी काही हरकत नाही, पण एसी वगैरे लावू नका, एसी मध्ये काही घाम येणारच नाही तुम्हाला. त्यानंतर घाम येताना अशी थोडंसं करा, कारण फॅनमुळे पण घाम येतोय सध्या, खूप हे होते. घाम वेगळा असतो आणि ऑइलनेस वेगळा असतो, तुम्हाला समजतं लगेच. त्यानंतर आपला स्किन थोडा वेळ 10-1 मिनिटं बसायचं. आपला टिश्यू पेपर घ्यायचा आणि आपल्या चेहऱ्यावरती 2 मिनिटासाठी किंवा 1 मिनिटासाठी लावून ठेवायचा, कसा तसा. असा लावल्यावरती तुम्हाला फक्त 1 मिनिट राहायचंय आणि त्यानंतर तुम्हाला तो टिश्यू पेपर काढून टाकायचा. त्याच्यावरून तुम्हाला कसं समजतं ते तुम्हाला मी दाखवते. हा असा काढून घेतलात की हा बघा, आता हा जो टिश्यू पेपर आहे तो भिजलाय. कुठे भिजलाय? फक्त डोक्यावर भिजलाय आणि थोडासा इथे खाली खाली भिजत गेलाय. त्याचा अर्थ माझी स्किन कॉम्बिनेशन स्किन आहे. कशामुळे झाली? तर उन्हाळ्यामुळे झाली. उन्हाळ्यामध्ये माझी स्किन कॉम्बिनेशन स्किन होते. आता जर हा टिश्यू पेपर असा भिजला असेल तुमचा, सेम माझ्यासारखा डोक्यावर भिजलाय, इथे भिजलाय, तर तुमची पण कॉम्बिनेशन स्किन आहे. नाहीतर तुम्ही एकतर नॉर्मल स्किन कडे असाल. म्हणजे जेव्हा ना आता उन्हाळा संपेल ना तेव्हा एकदा करून बघा पुन्हा ही टेस्ट, तेव्हा एकदा तुम्हाला समजेल. पावसात केलात उत्तम, मग तेव्हा फॅन लावू नका. म्हणजे कसं होईल तुम्हाला नॉर्मल समजून जाईल. जर हा टिश्यू पेपर भिजलाच नाही, तुमची ड्राय स्किन आहे, हा टिश्यू पेपर पूर्ण चेहऱ्याला, जिथे चेहरा ना पूर्ण भिजला तर ऑइली स्किन आहे. सेन्सिटिव्हला ओळखायला तुम्हाला मी सांगते, काही लावलं की लगेच रिॲक्शन होते, त्याला सेन्सिटिव्ह स्किन असं म्हणतात. आता एवढं झालं. नॉर्मल स्किनला काय, तर त्या स्किनवरती कुठल्याही प्रकारचा काहीच नसतं, पिंपल्स, ऍक्ने काही नसतं, एकदम क्लिअर स्किन असते. चुकून काहीतरी पिंपल्स येईल, त्याचे डाग वगैरे राहतील तर चुकून राहतील, आता तर काहीच नसतं, ती असते नॉर्मल स्किन. अशा प्रकारे आपला स्किन टाईप ओळखायचा. आता तुम्ही स्किन टाईप ओळखला की नाही, आता आपण उद्या दुसऱ्या सेशनकडे वळूया, तो म्हणजे आपला स्किन केअर कसं करायचं आपल्या स्किन टाईप नुसार. आता तुम्ही मला सांगायचं कमेंटमध्ये येऊन की तुमचा स्किन टाईप काय आहे. ओके, आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.